मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. राज्यशास्त्र विभाग इयत्ता 11वी धडा 9 1945 नंतरचे जग 1. पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर 1919 पासून दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीचा 1939चा काळ हा आंतरराष्ट्रीय संबंधात बदलाचा काळ होता. या काळात जगात शांतता व सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी राष्ट्रसंघांची निर्मिती केली गेली. परंतु युरोपमधील संघर्ष संपले नाहीत आणि जगाने पुन्हा एकदा युद्ध अनुभवले. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक राजकारणात अनेक बदल घडून आले. त्याचे आज देखील महत्त्व जाणवते. या बदलांनी महायुद्धोत्तर काळातील जागतिक व्यवस्थेचा पाया तयार केला. या काळात शीतयुद्धाची सुरुवात झाली. या प्रकरणात आपण 1945 नंतरच्या घटनांचा आढावा घेणार आहोत. दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम. दोन्ही युद्धांदरम्यान जे बदल सुरू झाले होते त्यांना दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात निश्चित स्वरूप प्राप्त झाले. हे बदल खालीलप्रमाणे. 1. युरोप केंद्रित राजकारणाचा शेवट. 19व्या आणि 20व्या शतकापर्यंतचा काळ हा युरोप केंद्रित कालखंड मानला जातो. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनी, फ्रान्स आणि इटली ही युरोपमधील महत्त्वाची राष्ट्रे पराभूत झाली होती. युनायटेड किंगडम उद्ध्वस्त झाले होते. दुसरीकडे अमेरिका आणि सोव्हिएट रशिया या बड्या सत्ता म्हणून उदयास आल्या. युरोपीय सत्तांचे महत्त्व कमी झाल्यामुळे आता जग हे युरोप केंद्रित राहिले नाही. अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांचे महत्त्व वाढल्यामुळे युरोपीय राष्ट्रांचे महत्त्व कमी झाले. 2. युरोपची विभागणी. दुसऱ्या महायुद्धादरम्यान सोव्हिएट रशियाच्या सैन्याने पूर्व युरोपचा प्रदेश प्राप्त केला होता. पश्चिम युरोपवर अमेरिका, फ्रान्स व युनायटेड किंगडम या पाश्चात्य राष्ट्रांनी ताबा मिळवला होता. जर्मनीच्या पराभवानंतर दोन्ही बाजूंना आपापल्या प्रदेशावर ताबा कायम ठेवायचा होता. म्हणूनच युद्ध संपले तेव्हा युरोपचे पूर्व आणि पश्चिम असे विभाजन झाले. 3. विचार प्रणालीचे कार्य. रशियातील 1917च्या बोल्शेविक क्रांतीने आंतरराष्ट्रीय संबंधात विचारप्रणाली हा एक नवीन घटक आणला होता. या क्रांतीनंतर सोव्हिएट रशियाची साम्यवादी राष्ट्र म्हणून निर्मिती झाली. सोव्हिएट रशियाच्या आधिपत्याखाली असलेल्या पूर्व युरोपीय राष्ट्रांनी साम्यवादी विचारप्रणाली मान्य केली, तर अमेरिकेच्या प्रभावाखाली असलेल्या पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी भांडवलशाही व्यवस्था मान्य केली. आता युरोपच्या विभागणीला विचारप्रणालीचे एक नवीन अंग प्राप्त झाले होते. 4. संयुक्त राष्ट्राची स्थापना. 1945 मध्ये संयुक्त राष्ट्रांची स्थापना ही एक महत्त्वाची घटना होती. शांतता व स्थैर्य राखण्यासाठी या आंतरराष्ट्रीय संघटनेची निर्मिती केली गेली होती. आता राष्ट्रसंघाच्या जागी संयुक्त राष्ट्रे हे कार्य करणार होते. 5. आशियाचा उदय. या काळातील आणखीन एक महत्त्वाचा प्रवाह म्हणजे आशिया व आफ्रिकेतील वसाहतवाद विरोधी किंवा स्वातंत्र्याच्या लढ्यांचे यश. यातूनच पुढे आशिया व आफ्रिकेतील देश स्वतंत्र होऊ लागले. माहीत आहे का तुम्हाला? संयुक्त राष्ट्रांच्या मुख्य शाखा. 1. आमसभा. आमसभा ही संयुक्त राष्ट्राची विचारविनिमय करणारी, धोरण निर्मिती करणारी, प्रातिनिधिक स्वरूपाची संघटना आहे. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये सर्व सभासद राष्ट्रे प्रतिनिधी असतात. 2. सुरक्षा परिषद. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करण्याची जबाबदारी मुख्यत्वे करून सुरक्षा परिषदेची आहे. यामध्ये 15 सभासद राष्ट्रे असतात. यापैकी 5 कायम सदस्य राष्ट्रे आणि 10 अस्थायी सदस्य राष्ट्रे आहेत. 3. आर्थिक आणि सामाजिक परिषद. राष्ट्रात समन्वय साधणे, धोरणांचा आढावा घेणे, धोरणविषयक वैचारिक आदानप्रदान, आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय समस्यांवर सूचना करणे, आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त विकासाच्या उद्दिष्टांची यशस्वी अंमलबजावणी करणे यासाठी मुख्यतः आर्थिक आणि सामाजिक परिषद जबाबदार आहे. 4. विश्वस्त परिषद. विश्वस्त परिषदेची स्थापना 11 विश्वस्त प्रदेशांवर आंतरराष्ट्रीय देखरेख ठेवण्यासाठी करण्यात आली. या विश्वस्त प्रदेशांना
स्वशासनासाठी सक्षम आणि स्वतंत्र होण्यासाठी विश्वस्त परिषदेने पुढाकार घेतला. 1994 पर्यंत सर्व विश्वस्त प्रदेश स्वशासित आणि स्वतंत्र झाले. 1 नोव्हेंबर 1994 रोजी विश्वस्त परिषदेने आपले उद्दिष्ट साध्य करून कामकाज संपुष्टात आणले. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 5. आंतरराष्ट्रीय न्यायालय. आंतरराष्ट्रीय न्यायालय ही संयुक्त राष्ट्राची न्यायालयीन शाखा आहे. त्याचे मुख्यालय पीस पॅलेस द हेग, नेदरलँड येथे आहे. 6. सचिवालय. सचिवालयात सरचिटणीस आणि कर्मचारी वर्ग दैनंदिन कामकाज पाहतात. सरचिटणीस हा संयुक्त राष्ट्रांच्या सचिवालयाचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी असतो. याची नेमणूक सुरक्षा परिषदेच्या शिफारशीवरून आमसभा 5 वर्षांसाठी करते. संयुक्त राष्ट्रांची भूमिका. 1. आंतरराष्ट्रीय शांतता व सुव्यवस्था राखणे. 1945 साली संयुक्त राष्ट्रे एका मध्यवर्ती ध्येयाने प्रेरित होऊन अस्तित्वात आली. ती ध्येय म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता व सुव्यवस्था राखणे, संघर्षाला पायबंद घालणे, संघर्षात सहभागी झालेल्या राष्ट्रांना शांतता प्रस्थापनेत मदत करणे, शांततामय परिस्थिती निर्माण व वृद्धिंगत करणे. 2. मानवी हक्कांचे संरक्षण. मानवी हक्कांचे संवर्धन आणि संरक्षण हा संयुक्त राष्ट्रांचा महत्त्वाचा उद्देश व मार्गदर्शक तत्व आहे. 1948 साली संयुक्त राष्ट्राने मानवी हक्कांचा जाहीरनामा घोषित केला. 3. मानवतावादी मदत पुरवणे. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानवतावादी स्वरूपाच्या आंतरराष्ट्रीय समस्यांच्या सोडवणुकीसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य साध्य करणे हा संयुक्त राष्ट्रांचा महत्त्वाचा उद्देश आहे. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती काळात मानवतावादी मदत कार्यात समन्वय साधण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदाय संयुक्त राष्ट्रांवर अवलंबून आहे. 4. शाश्वत विकास संवर्धन. विकासाची जागतिक संकल्पना काळानुरूप बदलली आहे. आर्थिक विकासाची संधी आणि समृद्धीचे जतन, व्यापक सामाजिक कल्याण आणि पर्यावरणाचे संरक्षण यासारख्या शाश्वत विकासाच्या संवर्धनासाठी संयुक्त राष्ट्रे कटिबद्ध आहेत. 5. आंतरराष्ट्रीय कायद्याचे उन्नयन करणे. आंतरराष्ट्रीय कायद्याचा विकास करणे व आदर राखणे हे संयुक्त राष्ट्रांचे महत्त्वाचे कार्य आहे. न्यायालय, लवाद, बहुस्तरीय करार व सुरक्षा परिषद यांच्यामार्फत हे कार्य चालते. तुम्हाला माहीत आहे का? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रूझवेल्ट यांनी युनायटेड नेशन्स हे नाव दिले. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान 1 जानेवारी 1942च्या संयुक्त राष्ट्राच्या जाहीरनाम्यात हे नाव पहिल्यांदा वापरले गेले. 1945 साली सॅन फ्रान्सिस्कोमध्ये 50 प्रतिनिधी राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय संघटना संबंधीची परिषद झाली. त्यामध्ये संयुक्त राष्ट्राची सनद तयार करण्यात आली. भारत हा संयुक्त राष्ट्रांचा संस्थापक सदस्य होता. भारताने ऑक्टोबर 1945 मध्ये सदस्यत्व घेतले. शीतयुद्ध. युरोपच्या पूर्व पश्चिम विभागणीने अमेरिका व सोव्हिएट रशिया दरम्यान तणाव निर्माण झाला. या तणावातूनच पुढे शीतयुद्धाची सुरुवात झाली. अमेरिका व सोव्हिएट रशिया दरम्यान या संबंधांचे वर्णन करताना शीतयुद्ध हा शब्दप्रयोग वापरला जातो. या संघर्षांचे अनेक पैलू आहेत. 1. राजकीय. आपल्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर राजकीय प्रभाव ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न हा पहिला पैलू होता. सोव्हिएट रशियाच्या प्रभावाखाली पूर्व जर्मनी, पोलंड, चेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, रुमानिया, बल्गेरिया आणि अल्बानिया हे देश होते. तर नेदरलँड, डेन्मार्क, बेल्जियम, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, ग्रीस आणि युनायटेड किंगडम हे अमेरिकेच्या प्रभावाखाली होते. अमेरिका व सोव्हिएट रशिया दरम्यान संघर्ष होऊ नये म्हणून फिनलँडवर तटस्थता लादली गेली. 2. विचार प्रणाली. सोव्हिएट रशियाच्या प्रभावाखाली पूर्ण युरोपीय राष्ट्रांनी साम्यवादी व्यवस्था स्वीकारली व साम्यवादी सरकारे स्थापन केली. पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेच्या प्रभावाखाली भांडवलशाही व्यवस्था स्वीकारली व तेथे लोकशाही सरकारे स्थापन केली गेली.
आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 3. आर्थिक. साम्यवादी सरकारे असलेल्या पूर्व युरोपियन राष्ट्रांनी साम्यवादी अर्थव्यवस्था स्वीकारली. याचाच अर्थ तिथे सरकारी उद्योगधंद्यांना महत्त्वाचे स्थान असणार होते. तर लोकशाही व्यवस्था असलेल्या पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी भांडवलशाही अर्थव्यवस्थेला अंमलात आणली. या राष्ट्रांमध्ये खाजगी उद्योगधंद्यांना महत्त्व असणार होते. माहीत आहे का तुम्हाला बर्लिनची विभागणी? दुसरे महायुद्ध संपले तेव्हा पूर्व जर्मनीवर सोव्हिएट रशियाचा तर पश्चिम जर्मनीवर अमेरिका, युनायटेड किंगडम आणि फ्रान्सचा ताबा होता. याला जर्मनीचे विभाजन म्हणतात. जर्मनीची राजधानी असलेल्या बर्लिन शहराची देखील पूर्व आणि पश्चिम अशी विभागणी झाली होती. पूर्व बर्लिनवर सोव्हिएट रशियाची सत्ता होती, तर पश्चिम बर्लिनवर अमेरिका, युनायटेड किंगडम व फ्रान्सची सत्ता होती. बर्लिन शहर हे पूर्व जर्मनीच्या प्रदेशात आहे, त्यामुळे पश्चिम बर्लिनचा प्रदेश सर्व बाजूंनी पूर्व जर्मनीने व्याप्त केला गेला आहे. 4. सुरक्षा. राष्ट्रांची सुरक्षा राखण्यासाठी युरोपमध्ये लष्करी गट तयार केले गेले. पश्चिम युरोपला सोव्हिएट रशिया व पूर्व युरोपपासून असलेल्या धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी 1949 मध्ये उत्तर अटलांटिक लष्करी गटाची द नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन नाटो निर्मिती केली गेली. तसेच पश्चिम युरोपीय व अमेरिकेपासूनच्या संभाव्य धोक्यांना सामोरे जाण्यासाठी 1955 मध्ये वारसा करार केला गेला. अमेरिका व सोव्हिएट रशिया दरम्यान प्रत्यक्ष युद्ध नसले तरी सतत तणाव होते. या परिस्थितीचे वर्णन करताना शीतयुद्ध हा शब्दप्रयोग वापरला जातो. त्यात तणाव आहेत, परंतु प्रत्यक्ष युद्ध नाही. मात्र दोन्ही प्रतिस्पर्धी संभाव्य युद्धाच्या तयारीत होते. आता आपण 1945 नंतरच्या महत्त्वाच्या घटना आणि प्रवाहांचा अभ्यास करणार आहोत. शीतयुद्धाचे कालखंड. 1945 ते 1949 सुरुवातीचा काळ. या सुरुवातीच्या काळात शीतयुद्धाला निश्चित स्वरूप प्राप्त होते. या काळात राजकीय विचारप्रणाली, आर्थिक व लष्करी पैलूंवर युरोपची विभागणी केली गेली. यात राजकीय पैलू हा युरोपच्या विभाजनाचा होता. विचारप्रणाली व राष्ट्रांच्या ध्येयाबाबत आणि आकांक्षाबाबत होती. आर्थिक विभाजन अर्थव्यवस्थेबाबत होते आणि लष्करीय घटक हा लष्करी गटांबाबत होता. या दोन गटातील विभागणीला पूर्व पश्चिम विभागणी असेही म्हटले जाते. सोव्हिएट रशिया आणि पूर्व युरोपचा उल्लेख पूर्व म्हणून तर अमेरिका आणि पश्चिम युरोपियन राष्ट्रांचा उल्लेख पश्चिम म्हणून केला जातो. माहीत आहे का तुम्हाला पोलादी पडदा? ब्रिटनचे माजी प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी 1946 मध्ये अमेरिकेत फुलटन येथील वेस्टमिनिस्टर महाविद्यालयातील भाषणात युरोपमधील परिस्थितीचे वर्णन केले आहे. ते म्हणाले, बाल्टिकमधील स्टेनिनपासून अँटिकमधील ट्रिस्टपर्यंत युरोप खंडात एक पोलादी पडदा पडला आहे. हे भाषण युरोपीय पूर्व पश्चिम विभागणी दर्शवणारे पहिले वक्तव्य होते. याच दरम्यान आशियातील काही महत्त्वाच्या घटना घडल्या. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. आशियातील वसाहतवाद विरोधी चळवळीचे हे यश होते. 1949 मध्ये माओ झेडॉग यांच्या नेतृत्वाखाली चीन कम्युनिस्ट राष्ट्र झाले. 1950 मध्ये चीनने सोव्हिएट रशियाबरोबर लष्करी करार केला. कालखंड 1949-50 ते 1959 आशियामधील शीतयुद्ध. चीनमध्ये साम्यवादी सरकार आल्यानंतर आशियात बदल होऊ लागले. 1950 मध्ये कोरियात युद्ध सुरू झाले. उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर आक्रमण केल्याने युद्ध सुरू झाले. दक्षिण कोरियाने संयुक्त राष्ट्रांकडे मदत मागितली. संयुक्त राष्ट्रांनी दक्षिण कोरियाच्या संरक्षणाकरता सैन्य पाठवले.
कोरियन युद्ध 1950 पासून 1953 पर्यंत चालले आणि कोरियाची उत्तर व दक्षिण अशी विभागणी होऊन युद्ध थांबले. आशियात अनेक लष्करी गट तयार झाले. हे गट पुढील प्रमाणे: ANZUS 1952, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. SEATO साऊथ ईस्ट आशिया ट्रीटी ऑर्गनायझेशन 1954, थायलंड, फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फ्रान्स, युनायटेड किंगडम, अमेरिका. सेंटो सेंट्रल ट्रीटी ऑर्गनायझेशन 1955, तुर्कस्तान, इराक 1958 मध्ये सदस्यत्व सोडले. इराण 1979 मध्ये सदस्यत्व सोडले. पाकिस्तान. सोव्हिएट रशिया आणि चीन सुरक्षा करार 1950. युरोपमध्ये वारसा करारामुळे 1955 वारसा गट निर्माण झाला. त्यात अल्बानिया 1968 मध्ये सदस्यत्व सोडले. बल्गेरिया, चेकोस्लोवाकिया, पूर्व जर्मनी, हंगेरी, पोलंड आणि रुमानिया. 1950च्या दशकात सोव्हिएट रशियात देखील बदल झाले. 1953 मध्ये जोसेफ स्टॅलिनच्या मृत्यूनंतर निकिता क्रुश्चेव सत्तेवर आले. क्रुश्चेव यांनी सोव्हिएट रशियाच्या धोरणात बदल घडवून आणले. त्यांनी शांततामय सहजीवनाच्या धोरणाची संकल्पना मांडली. सोव्हिएट साम्यवादी व्यवस्था आणि अमेरिकन भांडवलशाही व्यवस्था या दोन्हींना शांततेत नांदावे लागेल असे ते सांगत होते. सहजीवनाला पर्याय नव्हता, कारण जर दोघांमध्ये आण्विक युद्ध झाले तर ते संहारक असेल याची जाणीव त्यांना होती. या कालखंडात आणखी एक प्रवाह हा आशिया व आफ्रिकेतील प्रादेशिकतावाद हा होता. 1947 मध्ये भारताने पहिली आशियाई परिषद घेतली. आशियातील स्वातंत्र्य लढ्याचे नेते या परिषदेत सहभागी झाले होते. आशियातील 25 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी त्यात भाग घेतला. या परिषदेची पुढील उद्दिष्टे होती: 1. आशियातील सामान्य जनतेचा समान प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी हे नेते एका व्यासपीठावर आले होते. 2. आशियाई देशातील सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक समस्यांवर लक्ष वेधण्याची गरज होती. 3. एकमेकांशी परस्पर संबंध प्रस्थापित करून संपर्क आणि सामंजस्य वाढवणे. ही परिषद म्हणजे आशियाई प्रादेशिक वादाची सुरुवात मानली जाते. माहीत आहे का तुम्हाला प्रादेशिकतावाद म्हणजे काय? एखाद्या भौगोलिक क्षेत्रातील राष्ट्र प्रादेशिक संघटना तयार करतात. आपले राष्ट्रहित एकत्रितपणे साध्य करण्यासाठी हे गट तयार केले जातात. हे गट स्वतःची स्वतंत्र अस्मिता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. प्रादेशिक पातळीवरील ह्या सहकार्याला प्रादेशिकतावाद म्हणतात. भौगोलिक जवळीक जशी महत्त्वाची असते तसेच काही निश्चित कार्यासाठी देखील गट तयार होतात. यामध्ये दळणवळण, ऊर्जा, आरोग्य यासारखी कार्य असू शकतात. प्रादेशिक वादाची सुरुवात आपापसातील राजकीय संवादातून होते. या संवादातून एखादी संघटना तयार होऊ शकते. युरोपियन युनियन EU, एशियन असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स किंवा सार्क, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन सार्क ही काही उदाहरणे आहेत. या परिषदेनंतर 1955 मध्ये इंडोनेशियात बांडुंग येथे परिषद घेतली गेली. प्रादेशिकतावादाला अधिक व्यापक करण्यासाठी आफ्रिकेला समाविष्ट करून बांडुंग येथे पहिली आशियाई आफ्रिकी परिषद घेतली गेली. बर्मा, आता म्यानमार, सिलोन, आता श्रीलंका, भारत, इंडोनेशिया आणि पाकिस्तान यांनी पुरस्कृत केलेल्या या परिषदेत त्यांच्या व्यतिरिक्त इतर 24 राष्ट्रे सहभागी होती. या परिषदेचे मुख्य हेतू पुढील प्रमाणे होते: 1. सद्भावना व सहकार्याला प्रोत्साहन देणे. 2. आशिया व आफ्रिकेतील जनतेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रश्नांची चर्चा करणे. 3. आशिया आणि आफ्रिकेचे जागतिक स्थान काय आहे हे पाहून जागतिक शांततेसाठी काय प्रयत्न करता येईल ते बघणे.
बांडुंग परिषद ही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची होती. आशिया व आफ्रिकेत प्रादेशिकतावाद पसरविण्याची त्याने कामगिरी केली होती. प्रादेशिकतावादाने पश्चिम युरोपमध्ये वेगळे स्वरूप घेतले. तेथे आर्थिक सहकार्य हा प्रादेशिकतावादाचा पाया होता. 1951 मध्ये युरोपीय कोळसा व पोलाद समूहाच्या निर्मितीपासून त्याची सुरुवात होते. युरोपीय राष्ट्रांना आर्थिक व राजकीय व्यवस्था आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी युरोपियन युनियनची निर्मिती झाली. युरोपियन संसद आणि युरोपियन कम्युनिस्टांची निर्मिती करून प्रादेशिक एकात्मतेच्या दिशेने युरोपियन राष्ट्रांनी पावले उचलली. माहीत आहे का तुम्हाला, आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये जेव्हा राज्याचे प्रमुख अथवा शासनाचे प्रमुख त्यांच्या देशातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी भेटतात, तेव्हा अशा भेटीसाठी शिखर परिषद हा शब्दप्रयोग वापरला जातो. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर आणि सोव्हिएट रशियाचे प्रधानमंत्री निकिता क्रुश्चेव यांची 1959 मध्ये कॅम्प डेव्हिड येथे भेट झाली. अमेरिका व सोव्हिएट रशिया यामधील हा संवादाचा पहिलाच प्रामाणिक प्रयत्न होता. म्हणूनच शीतयुद्धाच्या इतिहासात ही भेट महत्त्वाची होती. 1959 नंतर काय बदल झाले हे आपण पुढच्या प्रकरणात पाहू. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.